हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर चला, आज मी सकाळी उठलेली आहे. चहा वगैरे घेऊन इथं मी स्वयंपाक बनवायला लागलेली आहे. पीठ वगैरे भिजवून घेतलेलं आहे आणि मी इथे सोयाबीनची भाजी बनवणार आहे. सगळ्यांना प्रश्न पडतो ना कधी कधी की काय बनवायचं. तर आज सोयाबीनची खूप छान भाजी बनवणार आहे. मी तुम्हाला दाखवते. फक्त कांदे आणि टोमॅटो याची पेस्ट करून घ्यायची आणि ही पेस्ट डायरेक्ट तेलात टाकायची. मी कांदे आणि टोमॅटो पहिले थोडेसे शॅलो फ्राय करून घेतले आणि त्याची पेस्ट करून घेतली आणि ती खूप वेळ छान असं म्हणजे पेस्ट झाल्यानंतर तेलामध्ये खूप वेळ ती व्यवस्थित परतून घ्यायची. जोपर्यंत असं तेलवरती येत नाही तोपर्यंत परतून घ्यायची छान अशी. बघू शकता मी अशी परतवलेली आहे आणि व्यवस्थित अशी त्याला कलर येतो आणि मग कलर आल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि ती पण व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी इथे मटण मसाला आणि माझ्या डब्यामधले जेवढे पण मसाले होते ते सगळे टाकलेले आहे त्याच्यामध्ये. काळा मसाला घरचा, त्याच्यानंतर लाल तिखट, त्याच्यानंतर मी हळद वगैरे टाकलेली आहे आणि किचन किंग मसाला आहे डब्यामध्ये. तर ते सगळे मसाले टाकलेले आहे आणि इथं परत एकदा कमी गॅसवर उकळून घेतले छानसं. आणि जे सोयाबीन होते ना ते सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये उकळून घेतले आणि पूर्ण असे त्याच्यातलं पाणी काढून टाकले आणि ही जी पेस्ट होती म्हणजे हे जे मटेरियल बनवलं होतं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि कमी गॅसवर होऊ द्यायचं. कमी गॅसवर भरपूर वेळ ते होऊ द्यायचं म्हणजे ती सोयाबीन असतं त्याच्यामध्ये सगळं असं जे त्याचा स्वाद असतो तो त्याच्यात जातो आणि मीठ वगैरे टाकून असंच राहू द्यायचं आहे. तर बघू शकता ही आपली भाजी तयार आहे आणि खूप छान आणि टेस्टी लागते. सोयाबीन खूप चांगले असतात खाण्यासाठी. तर ही भाजी तुम्ही लहान मुलांना दिली तर खूप आवडेल त्यांना. त्यानंतर माझं एक पार्सल आलेलं होतं, मी तुम्हाला दाखवते. मी खूप दिवसांचं मला हे पार्सल घ्यायचं होतं कारण काय होतं सकाळी सकाळी कोणत्या डब्यामध्ये काय असतं ते समजत नाही. त्यासाठी मी हे डबे घेतलेले. तर हे 6 डबे आलेले आहे आणि छोटे डबे जे आहे ना तर ते मी 12 डबे मागवलेले आहे. त्याच्यामध्ये सगळं असं डाळी वगैरे ठेवायला कारण की स्टीलच्या डब्यामध्ये मी नावं टाकून ठेवते आणि एका डब्यामध्ये मला खूप साऱ्या वस्तू ठेवाव्या लागतात कारण की मोठे मोठे डबे आहेत. त्याच्यामुळे 4 नावं लिहायला लागतात आणि नंतर मग ते धुवून ठेवलं की परत ते नावं वगैरे चालले जातात आणि त्याच्यात वेगळंच सामान येतं. नावं तसेच राहतात कधी कधी आणि सामान त्याच्यात वेगळंच असतं. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की नाही डबे घ्यायचे खूप दिवसांपासून. मग मी हे डबे घेतलेले आहे आणि फायनली ह्या डब्यांमध्ये मी सगळं कारण की कसं आहे ना कोणी येत जात वगैरे राहतं, कोणी असो किचनमध्ये आलं का सगळ्यांना सगळं दिसतं जेणेकरून कोणालाही काही वस्तू लागली ते विचारत नाही, डायरेक्ट दिसतं. त्याच्यामुळे जसं की माझ्या दीदीन त्या येतात म्हणजे नंदान त्या किचनमध्ये वगैरे त्यांनाही कधी कधी लागतं की मग हे कुठं ते कुठं. त्याच्यापेक्षा डायरेक्ट सगळ्यांना सगळं दिसतं कुठे काय नाही. त्याच्यामुळे कोणालाच काही प्रॉब्लेम येत नाही. इथे प्रियंकाने मला डबे भरण्यामध्ये मदत केली आणि जे बाकीचे डबे होते सारखे पण डबे झाले माझ्याकडे कारण की छोटे मोठे डबे होते, कोणते इकडून तिकडनं आणलेले डबे. मग मी हे सगळे सारखे डबे मागवले इथे छानसे आणि छान इथे लावून घेतले. त्याच्यामुळे कामही सोपं होतं. एक तर मी ऑफिसला जाते, मला लवकर हाताशी लागतं सगळं सामान सकाळी आणि सापडलं नाही का मग चिडचिड होते. त्याच्यामुळे मी हे डबे मागवले. कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल आणि कमेंट करा, मला सबस्क्राईब करा, तुम्हाला लिंक भेटून जाईल. खूप स्वस्त डबे हे. आणि व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.